हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS आरीवर्क क्लासेस. तर आज आपण इथे पाहणार आहोत आरीवर्क आपण जे करतो तर त्या बोटनेकसाठी मार्किंग कशा प्रकारे करायची. तर सगळ्यात अगोदर इथे पूर्ण ब्लाउज पीस ओपन होता, त्याला वन साइड फोल्ड केला आहे जिथे आपल्याला बॅकचा नेक पाहिजे, म्हणजे तुमचा पाठीमागचा गळा करायचा आहे. बरोबर साईजमध्ये फोल्ड करायचे. फोल्ड केल्याच्या नंतर कंपल्सरी आपण खालच्या साईडला एक अर्धा इंचची लाईन मार्किंग करतो. तो सिंपल नेक असू द्या किंवा आपला बोट नेक असू द्या, कोणत्याही पाठीमागचा गळा करताय तुम्ही किंवा कोणतंही वर्क करताय स्टार्ट, तर त्याला अर्धा इंचची किंवा 1 इंचची लाईन मार्किंग करायची, म्हणजे ही मार्जिनसाठी असते स्टिचिंगच्या. इथे लाईन मार्किंग करून झाली. आता ब्लाऊज जर तुम्ही बोटनेकमध्ये करताय तर बोटनेकचाच ब्लाऊज, स्टार्टिंगला तुम्ही बिगिनर्स आहे तर त्या टायमिंगला हाच ब्लाऊज घ्यायचा आहे. ब्लाऊज घेतला मार्किंगसाठी. आता याचा फ्रंट पार्ट घ्यायचा, पुढचा भाग घ्यायचा आहे. पुढचा भाग घेतल्याच्या नंतर ज्या साईडला आपले हुक आपण अडकवतो त्याच्यामध्ये हुक लूप असतं केलेलं, त्या साईडची मार्किंग करायची. म्हणजे मेजरमेंट घ्यायचं आहे. आपल्या पूर्ण चेस्टचं एका साईडचं मार्किंग आहे. हे किती येतं आहे, तर जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथून ते हुकच्या पट्टीपर्यंतचं घ्यायचं आहे. जनरली तुमचं जेवढं येईल तेवढं घ्यायचं आहे पूर्ण. आपण मेजरमेंट घेतलं. इथे फोल्ड केलेली बाजू जी आहे ती आपल्या उजव्या हाताकडे पाहिजे, म्हणजेच बंद बाजू आपल्या उजव्या हाताकडे आणि जी ओपन बाजू आहे ती डाव्या हाताकडे. जेवढं मेजरमेंट तुमचं इथं आलं होतं ते आता अगोदर टाकून घ्यायचे. जसं तुमचं 8 इंच असेल 9 इंच, ती मार्किंग आपण ऑलरेडी करून घेतली. ही झाली तुमची रुंदी. आता उंची घ्यायची आहे. तर उंचीसाठी सगळ्यात अगोदर इथे बॅक साईडने आपण उंची घेणार आहोत. बॅक साईडने उंची घेतली. इथं टोटल उंची तुमची किती येते, 13.5 14 जेवढी तुमची हाईट आहे. जसं की इथे माझी 13.5 हाईट आलेली आहे ब्लाऊजची. तयार ब्लाऊज आहे 13.5. तर मी इथे 13.5वरती टेप ठेवला आहे. 13.5वर टेप ठेवला. पूर्ण ब्लाऊजची हाईट आहे ही. इथे मार्किंग करायची वरच्या साईडला. वरती मार्किंग केली. 13.5वरती एक डॉट घेतला. आता ही पूर्ण लेंथ घेतली होती आपण, जी की 13.5 होती. 13.5 तुमची लेंथ घेऊन झाली. त्यालाच पुढे एक लाईन कंटिन्यू करायची. नॉर्मल लाईन घेतली आहे, याचं काय मेजरमेंट घेतलं नाही आपण. 13.5 घेतलं, त्यालाच पुढे कंटिन्यू केलं आहे. आता इथे खाली बॅक साईड म्हणजे तुमची पाठीमागची पट्टी किती येते, ब्लाऊजची बॉर्डर किती येते. जसं इथं कोणाची 2.5 3 जेवढी तुमची बॉर्डर आहे तेवढीच इथे घ्यायची. आपण इथं बॉर्डर माझी सपोज 2.5 असेल तर मी इथे 3 घेणार, म्हणजे अर्धा इंच याच्यामध्ये पण ॲड करायचं आहे. नॉर्मली तुम्ही अर्धा इंच ॲडच करा इथे, कारण स्टिचिंगसाठी असंही ऑलरेडी लागणारच आहे तुम्हाला. याच्यानंतर आता वरचा गळा, इथे जो ओपनवरती गळा दिसतोय तर तो व्यवस्थित सरळ ठेवायचा आणि मोजून घ्यायचा किती आला आहे. तर माझा इथे जनरली 7 आला आहे, 7 इंच आला आहे. 7 इंचला फोल्ड करायचं एकदा. एक वेळा फोल्ड केलं किती येते, 3.5 येत आहे. तुमचं पण चेक करायचं किती येते. जेवढं येईल त्याचा हाफ पार्ट घ्यायचा आहे. हाफ पार्ट घेतला. आता वरती ठेवायचं, जिथलं आपण मेजरमेंट घेतलं तिथंच ठेवायचं, म्हणजे वरच्या गळ्याचं घेतलं तर ते तिथंच टाकून घ्यायचं आहे. 3.5 घेतलं आहे. 3.5 घेतल्याच्या नंतर आता अगोदर काय घेतली आपण, रुंदी मोजून घेतली. आता त्या गळ्याची रुंदी मोजून घेतल्याच्या नंतर आता गळ्याची उंची देखील मोजून घ्यायची. तर कुठपर्यंत आलेला आहे गळा, तो गळा देखील उंची आणि रुंदी सेमच असते. जर तुमचा गळ्याची रुंदी 3.5 आहे तर त्याची उंचीसुद्धा 3.5च घ्यायची. इथे आता रुंदी 3.5 होती, त्याच्यामुळे मी उंचीसुद्धा 3.5च घेतलेली आहे. त्याचा एक चौकोन बनवला. आता वरच्या साईडला 3.5 होतं. आता वरच्या गळ्यामध्ये आणि खालच्या गळ्यामध्ये हा जो गॅप आहे हा नॉर्मली तुम्ही 1.5 इंच 2 इंच ठेवू शकता. मी इथं 1.5 इंच सोडला आहे. वरती 3.5 घेतलं आहे तर खालीसुद्धा ते मेजरमेंट 3.5च येणार. इथे सुद्धा तीच लाईन 3.5ची आहे. 3.5 वरती, खाली पण 3.5 अशी लाईन घेतली. आता या लाईनला जॉईंट करायचं, म्हणजे इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार केल्याच्यानंतर त्याला जो पाहिजे तो तुम्ही शेप देऊ शकता, पण अगोदर कधीही बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवून घेतला. याला आता मी थोडासा डायमंड शेपमध्ये, म्हणजे थोडासा पानाच्या आकारामध्ये घेते, खालच्या साईडने पण आणि वरती पण. जसे आपण 5Dचे पिकॉकचे पॅचेस बनवतो त्याला घेतो, सेम तसा शेप घेतलेला आहे. इथे पानाचा आकार येतो आहे हा. तर हा मी मार्किंग करून घेतला. अगोदर स्क्वेअर काढायचा. तुम्हाला राऊंड जरी करायचं असेल किंवा अजून कुठलाही गळा करायचा आहे याच्यामध्ये, तर अगोदर स्क्वेअर बनवायचा आणि नंतर त्याला नेक घ्यायचा आपला. जनरली आता वरती मी एक राऊंड शेप देऊन घेतला आहे, जे की आतमध्ये अर्धा इंचची लाईन केली आहे आणि त्यालाच राऊंडमध्ये नेक घेतला आहे. हा झाला तुमचा प्रॉपर बोट नेक. आता साईडचं जे मेजरमेंट आहे ते आपलं शोल्डरचं वगैरे राहतं, ते नाही तुम्ही घेतलं तरी चालतं आहे, कारण वर्क जर तुम्हाला फक्त याच्या बाजूनेच करायचं असेल तर. इथं शोल्डर चेक केलं तर शोल्डर 2.5 इंच येतं आहे. 2.5 इंच येत आहे तर मी याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केला आहे, म्हणजे 3 इंचचं टोटल इथे शोल्डर होईल. 3 इंच शोल्डर घेतलं. आणि हे जे मेजरमेंट घेत आहोत आपण, परत एकदा सांगते, हे फक्त आणि फक्त आपण आरी वर्क करण्यासाठी घेतो आहे, ना की स्टिचिंगसाठी.
हे फक्त करण्यासाठी आहे. स्टिचिंग जिथे तुम्ही करताय, सपोज नवीन असाल तर तुम्ही बाहेर स्टिचिंगला द्याल. आता शोल्डर करून झाल्याच्या नंतर आपला आर्म होल येईल. आर्म होल आता नवीन असल्यावर कसं आपल्याला चेक वगैरे कसा करायचा हे सगळं लक्षात येत नाही. सो तुम्ही तुमचा आहे असाच ब्लाऊज रेडी ठेवायचा. शोल्डरचा पॉईंट शोल्डरपाशी ठेवायचा. खालच्या लाईनवरती व्यवस्थित घ्यायचं. घेतलं, ओके. आता खालच्या साईडला थोडंसं बाकी आहे, ओढून घेतला फॅब्रिक. गुड. आता इथून फिटिंगची लाईन येणार तुमची. जर तुम्ही हेवी वर्क करता तर याच्या आतमध्येच वर्क करायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही. जसा ब्लाऊज घेतला आहे. आता हे जे लाईन मार्किंग केली इथूनच वरून लाईन घ्यायची आणि आडवी देखील लाईन घ्यायची आहे. आडवी लाईन घेतली अगोदर म्हणजे शोल्डरचा फक्त शेप देऊन घेतो आहे आपण इथे, जो की मार्किंगमध्ये माझा आलेला आहे. आता या 2 लाईन जॉईंट करायच्या. 2 लाईन जॉईंट केल्याच्यानंतर याच्यामध्ये पण 1/2 इंचचा आतमध्ये लाईन करायची. ही जी लाईन असणार आहे ही अर्धा इंच ते 1/2 इंच अशी आहे, 1/2 इंचपर्यंत. 1/2 इंच घेतलं. याला देखील राऊंड शेप द्यायचा आहे. आणि हे जे मेजरमेंट होतं हे माझ्या रेडी ब्लाऊजवरून घेतलेलं आहे. सो तुम्ही तुमचा रेडी ब्लाऊज घ्या मार्किंगसाठी जर नवीन असाल तर. अशा टाईपमध्ये आता इथं आपलं हे बोटनेकचं मार्किंग झालं आहे. बोटनेकची मार्किंग झाल्याच्या नंतर आपण जो शोल्डर केला होता, शोल्डरच्या आतमध्ये एक अर्धा इंचाची लाईन घ्यायची, जेणे की आपण तिथपर्यंतच वर्क करणार आहोत, म्हणजे वरती जोडण्यासाठी. आता ओपन करून घेतला आहे ब्लाऊज पीस. याला त्याच साईडने एकदा फोल्ड करायचे बरोबर. जसं आपण ओपन केल्याच्या नंतर पुढच्या बाजूला फोल्ड करायचं, म्हणजे एका साईडचा नेक आणि हा दुसऱ्या साईडचा पण प्रिंट होईल. दोन्ही बाजूचा पण नेक प्रिंट झाला पाहिजे याच्यासाठी. इथे आता दोन्ही साईडचं झाला. याला डॅप करून घ्यायचं, व्यवस्थित डॅप करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडला पण हा प्रिंट होतो, म्हणजे कमी जास्त होणार नाही. आता प्रिंट झाला. याला डार्क करून घ्यायचं आणि हा तुमचा वर्कसाठीचा बोटनेक तयार होतो. आता जिथे हा मी खाली नेक घेतलेला आहे, ही जी नेकची डिझाईन दिसते, या डिझाईनमध्ये तुम्ही देवीचं या ठिकाणी वर्क घेऊ शकता. म्हणजे आकार घ्यायची गरज नाही, फक्त वरचा गळाच घ्यायचा. फक्त स्पेस सांगते की तिथे तुम्ही 5Dचा पिकॉक घेऊ शकता किंवा देवीचं वर्क करू शकता तिथपर्यंतच्या डिस्टन्समध्ये. जिथे आपण हा पानाचा आकार घेतला आहे त्या पानाच्या आकाराच्या जागेवरती तुमचं 5Dचं वर्क अटॅच करू शकता किंवा देवीचं वर्क घेऊ शकता. किंवा तुम्हाला नेट फिक्सिंग करायची असेल तर नेट फिक्सिंगसाठी सुद्धा असा शेप तुम्ही घेऊ शकता वर्कचा. मग त्याच्या जागेवर तुम्ही हार्ट शेप घ्या, राऊंड शेप घ्या, पानाचा आकार घ्या किंवा अजून कुठलाही तुम्हाला जसा डोलीचा शेप आवडत असेल तर तसा सुद्धा घेऊ शकता. तर हे आता वर्कसाठीचं आपलं डिझाईन रेडी झालेलं आहे. मार्किंग रेडी झाली. आता याच्यामध्ये अर्धा इंच खाली सोडलेलं आहे. सो तुम्हाला कुठेही मार्जिन सोडायची गरज नाही. वरच्या साईडला तुम्ही तुमच्या कटिंगनुसार पण सोडू शकता. तर अशा पद्धतीने हे आपलं 5Dच्या पिकॉकसाठीचं आणि देवीच्या वर्कसाठीचं मार्किंग तयार झालं आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय ऑल ऑफ यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन पार्टसोबत आणि नवीन डिझाईनसोबत.